हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं क्रोशे थ्रेडपासून बनवलेलं वॉल हँगिंग. बनवायला अतिशय सोपं आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं डेकॉर करू शकता. चला तर मग आता ह्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. यासाठी मी इथे हा कॉटनचा स्काय ब्लू कलरचा थ्रेड घेतलाय. हा थोडा थिक आहे. यापासून तुम्ही टी कोस्टर किंवा वॉल डेकॉर वगैरे बनवू शकता. तसंच इथेही मी 3 ची नीडल घेतली. सुरुवातीला इथे आपल्याला ही मॅजिक रिंग घालून घ्यायची. त्यासाठी मी हा जो थ्रेड आहे दोन्ही बोटांवर गुंडाळून घेतला. आता मी ही सुई काढून घेतली मॅजिक रिंग मधून. आता आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे. 1, 2 आणि 3. ठीक आहे. आता या 3 चेन घालून झाल्यानंतर आपल्याला आता या मॅजिक रिंग मध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1, त्यानंतर हा दुसरा, 2 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आता 2 चेन घालायचे आणि आता आपल्याला परत मॅजिक रिंग मध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1, 2 आणि 3. आता इथे सुरुवातीला आपण 2 चेन ज्या घातल्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणूनच काउंट करणार आहोत. म्हणून सुरुवातीला मी 2 डबल क्रोशे घातले आणि आता 3 डबल क्रोशे घालून घेतले. आता परत 2 चेन घालायचे आणि परत 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1, 2, 3. आता 3 डबल क्रोशे घालून झाले की परत 2 चेन घालायचे. अशा प्रकारे आपल्याला ह्या राऊंड मध्ये 3 डबल क्रोशे 2 चेन असं 4 वेळा घालून घ्यायचं आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. आता इथे आपले हे 3-3 डबल क्रोशेचे 4 सेट तयार करून झाले. आता मी ही मॅजिक रिंग ओढून घेणार आहे. त्यानंतर आता जिथे सुरुवातीला आपण 2 चेन घातल्या होत्या त्याच्यातल्या दुसऱ्या चेन मध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. तर आता इथे आपला हा पहिला राऊंड कंप्लीट झाला. आता पुढच्या राऊंडची जी सुरुवात आपल्याला करायची आहे ती आपण हा जो व्ही आहे छोटा जिथे आपण 2 चेन मगाशी घातले होते तिथून सुरुवात करायची. सो तिथे जाण्यासाठी म्हणून आपल्याला सुरुवातीला स्लिप स्टिच घालून घ्यायचे. दुसरी स्लिप स्टिच घातली मी आणि आता तिसरी स्लिप स्टिच त्या व्ही मध्ये घालून घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला परत 3 चेन घालून घ्यायचे आणि आता या व्ही मध्येच सुरुवातीला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 आणि 2. तर सुरुवातीला आपण ज्या 2 चेन घातल्या होत्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणून काउंट करणार आहोत. म्हणून मी सुरुवातीला 2 डबल क्रोशेच घालून घेतले. आता 2 चेन घालून घ्यायच्या आणि त्या सेम व्ही मध्येच आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचेत. 2 आणि 3. ठीक आहे. आता परत आपल्याला इथे 2 चेन घालायचे. त्यानंतर आता पुढच्या व्ही मध्ये ह्या ज्या 3 डबल क्रोशे स्किप करायचे आणि पुढच्या व्ही मध्ये आपल्याला परत 3 डबल क्रोशे, 1, 2 आणि 3. त्यानंतर 2 चेन आणि परत त्याच व्ही मध्ये 3 डबल क्रोशे. 2 आणि 3. ठीक आहे.
आता इथे ह्या प्रत्येक व्ही मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे आणि परत ह्या 2 चेन अशा पद्धतीने आपण घालून घेणार आहोत. आता दुसऱ्या राऊंडच्या शेवटी सुद्धा इथे मी स्लिप स्टिच घालून लॉक केलं. आता पुढच्या राऊंडची सुरुवात ह्या व्ही पासून करायची आहे. त्यासाठी आधी आपल्याला परत स्लिप स्टिच घालून घ्यायचे, जसं आपण आधीच्या राऊंड मध्ये केलं होतं. 1 2 आणि आता ह्या व्ही मध्ये सुद्धा स्लिप स्टिच घालून घ्यायचा. त्यानंतर आता आपली नेक्स्ट राऊंडला सुरुवात झाली. सुरुवातीला 3 चेन घालायच्या. त्यानंतर सेम व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 त्यानंतर परत 2 चेन आणि त्याच स्पेस मध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. ठीक आहे. इथे सुद्धा आपण हे जे सुरुवातीला 3 चेन घालून घेतल्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणून काउंट करणार आहोत, म्हणून हे मी 2 डबल क्रोशे घालून घेतले. त्यानंतर आता परत 2 चेन घालून घ्यायच्या आणि आता ही जी नेक्स्ट स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे पॉपकॉर्न बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला इथे आपण 5 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. 2 3 4 आणि 5. आता 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आपल्याला ही चेन मी जरा मोठी करून घेतली. आता हा जो पहिला डबल क्रोशे आपण घालून घेतलाय त्याच्या स्टिच मध्ये ही मी सुई घातली आणि आत्ताची जी चेन होती ती ह्याच्यामध्ये ओढून घेतली. अशा प्रकारे इथे आपला हा पॉपकॉर्न स्टिच तयार झाला. आता परत इथे मी 2 चेन घालून घेतल्या आणि आता जो नेक्स्ट व्ही आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे दोन चेन आणि सेम स्पेस मध्ये परत 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे सुरुवातीला मी 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घातलं, तसंच ह्या बाजूलाही घालून घेतलं आणि मध्ये आपला हा पॉपकॉर्न तयार झाला. आता परत 2 चेन घालायचे. त्यानंतर आता ही जी नेक्स्ट स्पेस आहे ती आपल्याला स्किप करायची आहे आणि डायरेक्ट आपण जो पुढचा व्ही किंवा कॉर्नर आहे त्याच्यामध्ये मगासारखं 3 डबल क्रोशे, 2 आणि 3. त्यानंतर 2 चेन आणि परत सेम स्पेस मध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. ठीक आहे. म्हणजे आता हे 2 कॉर्नर जवळ तयार झाले. आता पुढच्या स्पेस मध्ये आपण इथे जसा पॉपकॉर्न बनवला त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला आपण दुसरा पॉपकॉर्न तयार करून घेणार आहोत. त्यासाठी परत सुरुवातीला 2 चेन आणि ह्या स्पेस मध्ये आता आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 2 3 4 आणि 5. आता हे 5 डबल क्रोशे तयार झाले. त्यानंतर पहिल्या डबल क्रोशे मध्ये मी ही सुई घातली आणि जी आत्ताची चेन होती ती ओढून घेतली. त्यानंतर 2 चेन घालायचे. त्यानंतर या व्ही मध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट स्पेस आहे ती स्किप करायची आणि आता ही जी शेवटचा कॉर्नर आहे आपला
सो तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचंय. इथे ह्या ज्या सुरुवातीला मी 3 चेन घातल्या होत्या त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे 2 समोरासमोर पॉपकॉर्न तयार झाले आणि त्याच्या समोरच्या जे 2 स्पेस होते ते आपण स्किप केलेले आहेत. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला सुद्धा ह्या व्ही मधून सुरुवात करायची. त्यासाठी आधी आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचे. 1, 2 आणि तिसरी स्लिप स्टिच व्ही मध्ये येणार आहे. आता हा कॉर्नर असल्यामुळे इथे आपण 3 चेन सुरुवातीला घालून घेणार आहोत. त्यानंतर 2 डबल क्रोशे, 1, 2, त्यानंतर 2 चेन आणि परत सेम स्पेस मध्येच 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1, 2 आणि 3. आता इथे आपल्याला पॉपकॉर्न घालून घ्यायचंय. त्यासाठी इथे परत आपण 2 चेन घातल्या आणि या पॉपकॉर्नच्या दोन्ही बाजूला ह्या ज्या स्पेस दिसतंय तिथे आता आपल्याला पॉपकॉर्न घालून घ्यायचे. सो आता ह्या राऊंडला आपल्याला 2 पॉपकॉर्न घालून घ्यायचे. सुरुवातीला आपण 5 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, 5 डबल क्रोशे घालून झाले. आता ही जी पहिला डबल क्रोशे आहे त्या स्टिच मध्ये आपण सुई घातली आणि आत्ताची चेन ओढून घेतली. त्याच्यामध्ये परत 2 चेन घातल्या आणि आता ह्या नेक्स्ट स्पेस मध्ये सुद्धा आपल्याला परत एक पॉपकॉर्न घालून घ्यायचंय. त्यासाठी परत 5 चेन घालून घ्यायचे. 2, 3, 4 आणि 5. आता पहिला डबल क्रोशे मध्ये सुई घातली आणि आत्ताची जी चेन आहे ती त्यातून ओढून घेतली. त्यानंतर परत 2 चेन. आता पुढच्या व्ही मध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढची जी स्पेस आहे ती स्किप करायची आणि त्याच्या नेक्स्ट व्ही मध्ये परत 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे हे आपले 2 पॉपकॉर्न घालून झाले. त्यानंतर हा कॉर्नर तयार करून घेतला, 2 चेन घातल्या आणि ही जी स्पेस आहे ती स्किप केली. त्यानंतर परत पुढचा कॉर्नर तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथे परत 2 पॉपकॉर्न घातले आणि शेवटी इथे परत कॉर्नर तयार करून घेतला आणि शेवटी 2 चेन घालून इथे मी स्लिप स्टिच घालून लॉक केलं. आता जर तुम्ही बघितलं तर इकडे या बाजूला हे पॉपकॉर्न दिसत आहेत. तसेच बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला सुद्धा इथे आपल्याला हे पॉपकॉर्न तयार झालेले दिसत आहे. अशाच प्रकारे आपण हा जो शेप आहे तो वाढवत गेलो तर असे छान असा ट्रायंगल तयार होईल आणि साधारणतः आपल्याला हे 9 ते 10 राऊंड इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आता टोटल मी इथे 9 राऊंड कंप्लीट करून घेतले. 4, 5, 6, 7, 8 आणि 9. त्यानंतर आता एका कॉर्नर पासून आपल्याला पुढच्या राऊंडला सुरुवात करायची. जे पहिले डबल क्रोशे आहेत त्यामधून आपण सुई घालून यार्न ओव्हर कडून बाहेर करून घेणार आहोत. त्यानंतर इथे हा स्लिप स्टिच घालून घ्यायचा. त्यानंतर परत नेक्स्ट डबल क्रोशे मध्ये सुद्धा तसंच करायचं. दोन्ही डबल क्रोशे एकत्र घेऊन सुई हे करून यार्न ओव्हर करून स्लिप स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर आता हा जो व्ही आहे हे दोन्ही बाजूचे व्ही एकत्र घेऊन परत एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा. त्यानंतर 3 चेन घालून घ्यायच्या. आता या व्ही मध्येच आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे. 2 डबल क्रोशे घालायचे सुरुवातीला. फक्त घालताना दोन्ही जे कॉर्नर आहेत आपले आधीचे ते दोन्ही एकत्र येतील आणि त्या एकत्री ह्याच्यातून आपली सुई बाहेर येईल एवढं फक्त काळजी घ्यायची. आता हे 2 डबल क्रोशे इथे घालून झाले. त्यानंतर आता आपल्याला 2 चेन घालायचे आहेत. 1, 2. आता परत सेम व्ही मध्येच आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1,
2 आणि 3. आता त्यानंतर इथे आपल्याला 4 चेन घालून घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4. 4 चेन घालून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी एक बाजू आहे तिथेच आपल्याला काम करायचंय. सो हा जो पहिला पॉपकॉर्न आहे त्याच्या आधीच्या स्पेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचंय. त्यानंतर परत 4 चेन घालायच्या. 2, 3 आणि 4. त्यानंतर आता पॉपकॉर्नच्या नंतरची स्पेस आहे ती स्किप करायची आणि पुढच्या पॉपकॉर्न नंतरची जी स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचंय. अशा प्रकारे. त्यानंतर परत 4 चेन घालायच्या. आता ही पॉपकॉर्नची स्पेस स्किप करायची आणि नेक्स्ट पॉपकॉर्न स्पेस मध्ये आपल्याला परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचंय. त्यानंतर परत 4 चेन घालायचे. 2, 3 आणि 4. त्यानंतर पुढची स्पेस स्किप करायची. नेक्स्ट स्पेस मध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. आणि आता हा जो पुढचा कॉर्नर आहे हे दोन्ही बाजू कॉर्नरच्या एकत्र घ्यायच्या आणि ह्या व्ही मध्ये आपल्याला परत 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. हे दोन्ही बाजूचे कॉर्नर एकत्र घेऊन आपल्याला हे करायचंय. आता हे झाल्यावर एक चेन घालून घेतली. त्यानंतर आता हे टर्न करायचं. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला आपल्याला हे जे डबल क्रोशे आहेत आत्ता घातलेले त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचंय. 1, त्याच्या पुढच्या डबल क्रोशे मध्ये 1, आणि व्ही मध्ये एक स्लिप स्टिच. त्यानंतर नेक्स्ट राऊंडला आपण सुरुवात करायची. आता इथे आपण नेक्स्ट राऊंडला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला 3 चेन घालून घ्यायच्या. 1, 2 आणि 3. त्यानंतर आता ह्या व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 आणि 2. त्यानंतर 2 चेन घालायच्या आणि सेम स्पेस मध्येच आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे इथे आपला हा कॉर्नर तयार होईल. 2 आणि 3. आता हा कॉर्नर तयार झाल्यानंतर आपल्याला परत इथे 4 चेन घालायचे. 1, 2, 3 आणि 4. आणि आपण आधीच्या ज्या 4 चेनच्या स्पेस तयार करून घेतल्या होत्या त्यामध्ये आपल्याला आता पुढचं काम करायचंय. त्यासाठी पहिली जी स्पेस होती ती स्किप केली. दुसऱ्या स्पेस मध्ये आपण इथे एक सिंगल क्रोशे घालून घेतला. त्यानंतर परत 4 चेन घालायच्या. आता त्याच्या पुढच्या स्पेस मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचंय. परत 4 चेन घालायच्या. 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर त्याच्या पुढची जी स्पेस आहे त्यामध्ये परत आपल्याला एक सिंगल क्रोशे घालायचा आणि 4 चेन घालून घ्यायच्या. आणि त्याच्या पुढची जी स्पेस आहे त्यामध्ये पण एक सिंगल क्रोशे घालायचा आणि 4 चेन घालून घ्यायच्या. 1, 2, 3 आणि 4. आता त्यानंतर जी नेक्स्ट स्पेस आहे ती आपल्याला स्किप करायची आहे आणि डायरेक्ट आपण कॉर्नर मध्ये जाणार आहोत. कॉर्नर मध्ये परत आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे घालून घ्यायचेत. आता कॉर्नर तयार झाल्यावर एक चेन घालून घेतली मी आणि हे टर्न केलं. आता हे जे
स्टिच आहेत, डबल क्रोशेचे स्टिच आहेत, त्यामध्ये स्लिप स्टिच घालून घेतलं मी. त्यानंतर पुढच्या व्ही मध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालून घेतलं. आता नेक्स्ट राऊंडला सुरुवात करायची. त्यासाठी सुरुवातीला 3 चेन घातल्या. त्या व्ही मध्ये आपल्याला परत 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर 2 चेन घालायच्या आणि सेम स्पेस मध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता हा कॉर्नर तयार झाला. त्यानंतर 4 चेन घालायच्या, 3 आणि 4. आता जी नेक्स्ट स्पेस आहे ती स्किप करायची. त्याच्या पुढच्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. 4 चेन घालायच्या, 2, 3 आणि 4. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट स्पेसमध्ये परत एक सिंगल क्रोशे येईल. परत 4 चेन घालायच्या. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे येईल. त्यानंतर परत 4 चेन येतील, 3 आणि 4. आणि आता ह्याची जी नेक्स्ट स्पेस आहे ती स्किप करून पुढच्या व्ही मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून कंप्लीट करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हा ट्रायंगल इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. प्रत्येक राऊंड मध्ये हे शेवटचे जे 2 4 चेनच्या स्पेस आहेत त्या स्किप करायच्या आणि मधल्या स्पेस मध्येच आपल्याला काम करून घ्यायचंय. आता इथे शेवटच्या राऊंड मध्ये मी इथे ह्या स्लिप स्टिच घालून घेतल्या. त्यानंतर व्ही मध्ये सुद्धा स्लिप स्टिच घालून घेतली आणि 3 चेन घातल्या. तर इथे आपल्याला डबल क्रोशे क्लस्टर करायचं आहे. त्यासाठी यार्न ओव्हर केलं, व्ही मधून आपण सुई काढून घेतली, पहिल्या 2 लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. परत यार्न ओव्हर केलं, सेम लूप मधून सुई काढून घेतली, फक्त पहिल्या 2 लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. म्हणजे इथे आपल्या सुईवरती 3 लूप तयार झाले. आता परत एकदा यार्न ओव्हर करायचं, सेम लूप मध्ये सुई घालायची आणि इथे आता पहिल्या 2 लूप मधून फक्त सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आपले 4 लूप या सुईवरती तयार झाले. आता हा जो पुढचा कॉर्नर आहे त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला जायचंय. यार्न ओव्हर केलं, पुढच्या कॉर्नर मध्ये आपण सुई घालून घेतली. त्यानंतर आता हे जो लूप तयार झाले 2, त्या लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. परत एकदा यार्न ओव्हर केलं. आता या सेम लूप मधूनच सुई काढून घेतली आणि पहिल्या 2 लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. आणि परत एकदा यार्न ओव्हर केलं, सेम स्पेस मधून सुई काढून घेतली आणि पहिल्या 2 लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आपले आता ह्या सुईवरती इथे 7 लूप शिल्लक राहिलेत. आता ह्या 7ही लूप मधून एकत्रित आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आता एक चेन घालून घेऊया. म्हणजे आपला इथे हा कॉर्नर वरचा टोक जे होतं ते तयार झालं. आता इथे मी 10 चेन घालून घेणार आहे. इथे मी हा हुक तयार करून घेते जेणेकरून वॉल वरती हँग करायला आपल्याला सोपं जाईल. आता आपल्या 10 चेन इथे घालून झाल्यानंतर असा छोटा हुक इथे तयार होईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो खालचा स्टिच आहे त्याच्यामध्येच आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचंय. अशा प्रकारे आपला हा हुक इथे तयार झाला. अशा प्रकारे आपलं सुंदर असं वॉल हँगिंग इथे तयार झालंय. आता यामध्ये आपण जे क्रोशाचे फ्लॉवर्स तयार करणार आहोत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.